नमस्कार. आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहूया शिवपुराणामध्ये सांगितलेले 20 उपाय आणि तोडगे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. पहिलं म्हणजे आखरोळीचं गुलाबाचं फूल. कधीकधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल तर, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा रोईचं गुलाबी फूल असतं ते महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर वाहावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघतोच. नंबर 2, ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष होतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. नंबर 3, कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीही चुकून घालायचा नाही. ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्यांना आयुष्यभर दारिद्र्य सोडत नाही. नंबर 4, भगवान शंकरांना दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शंकरांना विड्याचे पान वाहिले तर धनसंपत्ती प्राप्त होते. नंबर 6, एक बेलपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिव मंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बेलपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडते. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5 द्वादशीला भगवान शंकरांची मुलगी अशोक सुंदरी पाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळ्याच्या पात्रातून महादेवांचा जलाभिषेक करावा व जलधरीखाली 1 पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. द्वादशीच्या दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे त्या लोकांनी हे जल ग्रहण करावे. थायरॉइडमध्ये फरक पडतो. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. नंबर 9, कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, तर तुपाचा दिवा हा फुलवातींनी लावावा व तेलाचा दिवा हा लांब वातींनी लावावा. प्रत्येक प्रदोषाला हा उपाय केल्याने घरामध्ये शांतता राहते. नंबर 10, ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भगवान शंकरांची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. नंबर 11, अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते. नंबर 12, जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तेथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांचा पंचाक्षरी मंत्र किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचा स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते.